मित्रांनो, बीएड सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारं कॅप राऊंडच्या रजिस्ट्रेशनची डेट आता संपत आलेली आहे. आणि जर तुम्ही अजूनही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर ही डेट पुढे अजून एक्सटेंड होऊ शकते का? आणि जर तुमच्यापर्यंत तुमचा रिझल्ट अजून आला नसेल तर कशा पद्धतीने तुम्ही कॅप राऊंडला रजिस्टर करू शकता, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यासोबतच सीईटी सेलचं यापुढचं शेड्यूल काय असू शकतं हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी जी ऍडमिशन काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. आता मित्रांनो, सीईटीच्या ऑफिशियल पोर्टलवरती आल्यानंतर ऍडमिशन पोर्टल AY 2026-27 मध्ये ज्यावेळेस आपण बीएडचा कोर्स सिलेक्ट करतो त्यावेळेस आपल्याला इथे कॅपच्या पोर्टलला अजूनही आपलं पहिलंच एक्सटेन्शन दिसत आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की 17 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंत आपल्याला कॅप राऊंडच्या रजिस्ट्रेशनसाठी सीईटी सेलने एक्सटेन्शन दिलं होतं. आता या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन राहिले होते अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलंही असेल. आणि इथे आपण जर फायनल आजपर्यंतचे रजिस्ट्रेशन पाहिले तर 63,987 रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेले आहेत आणि 32,694 ॲप्लिकेशन्स इथे व्हेरीफाईड आहेत. आता जर तुमचे सुद्धा ॲप्लिकेशन व्हेरीफाईड नसतील तर काळजी करू नका, हे ॲप्लिकेशन सुद्धा व्हेरीफाय होऊन जातील. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजूनही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर यापुढे सीईटी सेल ही डेट एक्सटेंड करण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत, कारण ऑलरेडी खूप सारे रजिस्ट्रेशन सीईटी सेलने कॅप राऊंडसाठी करून घेतलेले आहेत. त्यामुळे यापुढे तुमची डेट एक्सटेंड होईलच याची काहीच गॅरंटी नाहीये. त्यामुळे ॲटलिस्ट तुमच्याकडे आहे त्या डॉक्युमेंट्सच्या बेसिसवरती तुमचा फॉर्म सध्या तुम्ही सबमिट करून घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर ज्यावेळेस सीईटी सेल तुम्हाला एडिट करण्याचा चान्स देईल त्यावेळेस तुम्ही उरलेले डॉक्युमेंट सुद्धा तिथे अपलोड करू शकता. आता राहिली गोष्ट ज्या विद्यार्थ्यांकडे मार्कलिस्ट अजून आलेली नाहीये अशा विद्यार्थ्यांनी काय करायला हवं, तर 3 इयर LLB सीईटीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर सीईटी सेलने 3 इयर LLB सीईटीच्या विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडे प्रोव्हिजनल रिझल्ट आहे अशा विद्यार्थ्यांना कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये ते प्रोव्हिजनल रिझल्ट अपलोड करण्याची परमिशन दिलेली आहे. आणि जर तुमच्याकडे सुद्धा तुमचा प्रोव्हिजनल रिझल्ट असेल तर तुम्ही त्या रिझल्टवरती प्रिन्सिपलची सिग्नेचर आणि स्टॅम्प घेऊन सुद्धा तो रिझल्ट या प्रोसेसमध्ये अपलोड करू शकता. त्या बेसिसवर सीईटी सेल नक्कीच तुमचं ही ॲप्लिकेशन व्हेरीफाय करून घेईल. त्यामुळे कुठल्याही गोष्टीची वाट पाहत बसू नका. मार्कलिस्ट तुमच्यापर्यंत कधी येईल आणि कधी तुम्ही रजिस्ट्रेशन करणार या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन राहून जाऊ नये म्हणून ॲटलिस्ट तुमच्याकडे जर तुमचा प्रोव्हिजनल रिझल्ट असेल तर त्यावरती तुमच्या प्रिन्सिपलची साईन आणि कॉलेजचा स्टॅम्प घ्या आणि तो रिझल्ट ॲज अ तुमचा फायनल इयरचा रिझल्ट म्हणून अपलोड करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिझल्ट अपलोड करत असताना तुम्हाला कन्वर्जन सर्टिफिकेट सुद्धा देणं गरजेचं आहे. त्यासोबतच फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे रिझल्ट सुद्धा तुमच्याकडे असावे. जर तुमच्याकडे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे रिझल्ट नसतील तर अशा केसमध्ये सध्या तुम्ही झेरॉक्स कॉपीच्या बेसिसवरती सुद्धा हे रजिस्ट्रेशन करू शकता. परंतु ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशनला जाल त्यावेळेस तुमच्याकडे ओरिजिनल कॉपीज असणं गरजेचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर एकंदर डॉक्युमेंट्सच्या अभावी तुमचं रजिस्ट्रेशन थांबवू नका, तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या, कारण सीईटी सेल यापुढे तुम्हाला एक्सटेन्शन देईल याची कुठल्याही प्रकारची गॅरंटी आता नाहीये. जर तुमचं एक्सटेन्शन हे 22 तारखेला संपत असेल तर येत्या काही दिवसामध्ये सीईटी सेल अल्फाबेटिकल लिस्ट रिलीज करेल. साधारणतः 4 ते 5 दिवसामध्ये मे बी सीईटी सेल अल्फाबेटिकल लिस्ट रिलीज करेल
आणि त्यापुढे मग ज्या विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन इनकम्प्लीट आहेत अशा विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी परत सीईटी सेल वेळ देईल. आणि जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी सुद्धा सीईटी सेल तुम्हाला वेळ देईल आणि तुमचे ॲप्लिकेशन जे आहे ते कंप्लीट करून घेईल. आणि त्यानंतरच तुमची फायनल मेरिट लिस्ट जी असेल ती सीईटी सेल पब्लिश करेल. आणि ही फायनल मेरिट लिस्ट मे बी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये येऊ शकते आणि ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्याच्या आसपास तुमचे ऑप्शन फॉर्म जे असतील ते तुम्हाला फिलअप करावे लागतील. तर अशा पद्धतीने एकंदर हे शेड्यूल सीईटी सेल फॉलो करण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे रजिस्ट्रेशन तुम्ही आत्ता तुमचे करून घ्या आणि त्यापुढे मग अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट ज्यावेळेस येईल त्यावेळेस परत तुमचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय तुम्ही करून घेऊ शकता. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुद्धा तुम्हाला गाईड करणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.